नमस्कार मित्र तर आज आपण MahaDBT पोर्टल 2.0 कशा पद्धतीने ओपन करायचे ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, जर तुम्ही गुगल क्रोमवर गेलात आणि या ठिकाणी जे आपलं MahaDBT टाईप केलं, तर या ठिकाणी आपण MahaDBT टाईप केलं तर या ठिकाणी काय होतं की जे जुनी वेबसाईट आहे ती बंद पडलेली आहे आणि जे आता नवीन वेबसाईट आलेली आहे MahaDBT 2.0 ते चालू होत नाही आहे. तर आता हे पहा, आपली ही जुनी वेबसाईट आहे MahaDBT आपले सरकार म्हणून. तर या ठिकाणी पहा तुम्ही, खाली आपल्याला इथं सांगितलं आहे की गो टू MahaDBT 2.0 पोर्टल. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं की 2.0 पोर्टलवरती कसं लॉग इन करायचं हे समजत नाही. तर सगळ्यात अगोदर 2.0 या पोर्टलवर आलं तर अगोदर ह्या ठिकाणी लॉग इन आहे. तर ह्याला लोड होऊ द्या पूर्ण. तर या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर नागरिक लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला MahaID किंवा आधार कार्ड असे प्रकारे दोन आपल्याला या ठिकाणी गोष्टी विचारत आहे. तर आपण अगोदर आधार कार्ड टाकून पाहू. तर या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्या आणि या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करा. तर या इथं दिसतंय की युअर आधार नंबर इज नॉट प्रेझेंट इन आर सिस्टीम, काइंडली कंप्लीट युअर eKYC बाय क्लिकिंग ऑन दिस लिंक. तर या ठिकाणी आपल्याला eKYC पूर्ण करायचे आहे. त्याच्यासाठी क्लिक हिअर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जे महासारथी म्हणून जी वेबसाईट आहे ती ओपन होणार आहे. तर या ठिकाणी काय करायचं आहे, जी महासारथी वेबसाईट आहे यावरती आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि यावरती जे इथं दिलेलं आहे यावरती क्लिक करायला गेला तर क्लिक होणार नाही. खाली स्क्रोल करायचे, स्क्रोल केल्यानंतर क्लिक करा. त्याच्यानंतर OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर OTP यशस्वीरित्या पाठवली आहे. तर आता जो आपला आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे त्याच्यावरती एक OTP आलेला असेल, तो OTP या ठिकाणी टाकून घ्या. तर या ठिकाणी OTP टाकल्यानंतर सत्यापित करा यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर डेटा प्रवेश सहमती या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की खाली मी माझा आधार लोकसंख्याशास्त्रीय तपशील वापरण्यास प्रमाणीकरण सामायिकरण प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारला सहमती देत आहे यावरती टिक करा आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा यावरती क्लिक करा. आहे की आपला जे मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी ईमेल ID टाकायची आहे. तर मोबाईल नंबर सर्वात अगोदर टाकून घ्या, कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबरवरती जो OTP आला आहे तो 1 नंबरला टाकायचा आहे आणि जो जीमेलवरती OTP आला आहे तो 2 नंबरला टाकायचा आहे. या ठिकाणी सत्यापितवर क्लिक करा. तर या ठिकाणी युजर सक्सेसफुली क्रिएटेड असा मेसेज आलेला आहे आणि या ठिकाणी पहा, MahaID निर्मिती प्रक्रिया सुरू आहे, तुमची प्रोफाईल तयार केलेली जात आहे. यासाठी UIDAI आणि इतर स्रोतांद्वारे माहिती गोळा केली जात आहे. MahaID तयार करण्यासाठी साधारण 24 तासांचा कालावधी लागेल. MahaID तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल. तर आता काय झालेलं आहे की नोंदणी आपली पूर्ण झालेली आहे. MahaID तयार करण्याचे माहिती गोळा करण्याचे काम चालू आहे आणि आता आपली प्रोफाईल बनन. तर त्याच्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला एक मेसेज येईल. तो मेसेज आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की परत एकदा मेन पेजवर यायचं आहे. या ठिकाणी थोडा वेळ लोड होऊन द्यायचं आहे वेबसाईट आणि लोड झाल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करून सेम आधार कार्ड नंबर टाकला की आता OTP येईल. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मित्रांनो हे आपलं जे आहे की MahaDBT 2.0 पोर्टलवरती लॉग इन करू शकतो. तर आता मित्रांनो लॉग इनवरती क्लिक करायचं आहे, नागरिक लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि आता या ठिकाणी आपलं 24 तासाच्या नंतर आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी आता माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतो आणि या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तर आता OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे.
तर आता या ठिकाणी OTP टाकल्यानंतर आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला ॲप्लाय फॉर स्कीम, माय ॲप्लिकेशन आणि ग्रेव्हियन्स असे 3 ऑप्शन दिसत आहेत. तर या ठिकाणी हे पोर्टल आता मराठीमध्ये होईल. त्याच्यानंतर आपण माय ॲप्लिकेशन म्हणजे माझा अर्ज यावरती क्लिक करू. तर आपल्याला मागील केलेले सर्व अर्ज या ठिकाणी पाहायला मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे आपण हे जे महाडीबीटी 2.0 पोर्टल आहे ते लॉग इन करू शकतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.